हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे फूड वर्ल्ड मध्ये। तर आज आपल्या किचन मध्ये आपण बनवणार आहोत उपमा। तर ही ब्रेकफास्ट रेसिपी आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। हा रवा घेतलेला आहे, जाड रवा आहे, हा 1 वाटी रवा आहे। त्याच्यानंतर 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, आपण बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 1 टोमॅटो आहे, बारीक चिरून घेतलाय। त्याच्यानंतर इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आहेत। ही अर्धा टेबलस्पून राई, अर्धा टेबलस्पून जिरं, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर 3 टेबलस्पून ऑइल आहे। तर हे सर्व साहित्य आहे। तर आता आपण गॅस ऑन करून घेऊया आणि तेल टाकून रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे, आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। हे 3 टेबलस्पून तेल आहे। तर आता आपण 1.5 टेबलस्पून आता टाकणार आहे आणि नंतर अर्धा टाकणार आहे। तेल गरम करून घ्यायचंय चांगलं। तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण हा रवा त्याच्यामध्ये टाकणार आहोत। रवा चांगला आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे, तेलामध्ये चांगलं रोस्ट करायचं आहे त्याला। एक 2 ते 3 मिनिटं फक्त असं परतायचं आहे आपण। छान असं परतून घ्यायचंय त्याला। तर आता रवा आपला छान असं परतून झालेला आहे, तेलामध्ये थोडंसं आपण परतून घेतलंय 2 ते 3 मिनिटांसाठी। तर आता आपण डिश मध्ये काढून घेऊया। तर आता आपण डिश मध्ये काढून घेतलेला आहे रवा, भाजलेला रवा आहे हा। तर आता आपण हे अर्ध तेल आता आपण टाकणार आहोत। 3 टेबलस्पून तेल आहे हे। तर तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आपल्याला। तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण राई टाकणार आहोत। राई थोडीशी परतली गेली, तडतडली अशी की मग त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। दोन्ही छान मिक्स करायचे। त्याच्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता, त्याच्यानंतर हा कांदा, हे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले, छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये, थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत। आता कांदा छान परतून झालेला आहे आपला, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता आपण टोमॅटो टाकणार आहोत त्याच्यामध्ये। 1 छोटा टोमॅटो आहे, बारीक चिरून घेतला आपण। मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बघा। आता कांदा आणि टोमॅटो आपल्या तेलामध्ये छान असं परतून झालेला आहे। तर आता आपण हा भाजलेला रवा आहे, आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। रवा टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ टाकायचं चवीनुसार आणि परत एकदा असं मिक्स करून घ्यायचंय। आता आपला हा रवा तेलामध्ये असं छान मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। तर आता आपला 1 वाटी रवा होता, तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचंय। पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची। तर आता 5 मिनिटं झालेले आहे झाकण ठेवून। तर आपण चेक करूया आपला उपमा रेडी झालाय का। आता आपण उपमा छान असं रेडी झालेला आहे, परत एकदा असं परतून घ्यायचं आहे। तर रेडी आहे आपली डिश उपमा। ब्रेकफास्ट रेसिपी आहे, पटकन होणारी आहे। तर आता आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊया। तर रेडी आहे आपली नाश्त्याची रेसिपी, ब्रेकफास्ट रेसिपी उपमा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.